अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल. मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, माहे रब्बील अव्वल निहायती मोतबरक आणि मुक़द्दस महिनो चालू झालोय आणि ह्या महिन्यातला अल्लाहचं प्यारं हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखरी नबी दुनियातलं नेलं आणि दुनियाची सगळी जुलमत आणि जहालत दूर झाली आणि आलमी इंसानियतचा एक अजीम दरस मिळला. आणि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी हमेशा आपल्याला हुस्न अखलाकची तालीम दिली. अल्लाहच्या हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी हमेशा मुशक्कत बर्दाश्त केले पण लोकाला राहत दिले. हालिया दिसात काही कुत्री भोगतात पण त्यांनी अल्लाहच्या हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शानला जर्रा बराबर काही कमी नाही होत. का की खुद अल्लाह आणि त्याचे मलाइका फरिश्ता आणि इंसान हर पल हर सेकंड अल्लाहच्या हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर दरूद पढ़तात. नाजरीन, जैसा कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची तालीमात आहेत की इंसानियत सगळ्यात मोठी खिदमत आहे, तेव्हा ह्या मुबारक मौक्यावर आपल्या खेडला ब्लड डोनेशनचो कॅम्प आयोजित केले गेलेलो आहे. 14 सप्टेंबर 2024 मुकादम हायस्कूल हतं ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेलो आहे ताकि कवा वक्त जरूरत खच्च्या वक्तार खच्च्या पेशंटला जर ती खून मिळला तर त्याला एक नवीन जिंदगानी मिळू शकते. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तालीमातलांमध्ये नजर ठेवत ह्यो ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेलो गेलो आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ह्यातला शामिल व्हा आणि ह्यातला हिस्सो घेऊ. ह्यासाठी आपल्या स्क्रीनवर ज्या लोकांची नावं आणि मोबाईल नंबर दिलेले आहे त्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. जावेद कौचाली 9422376802, मोहसिन शेख 7350931370, बिलाल जुईकर 9960477412, नदीम सैबुले 8446033183, बासित सुर्वे 9765314992, सैबाज 9158085689. नाजरीन, तैसाच आपल्या ह्या माहे रब्बील अव्वलच्या मुबारक महिन्यातल्यान आपल्या खेळच्या अल-निसा फाउंडेशननी ख्वातींचो एक इज्तिमा ठेवलेनात बरोज आयतवार 8 सप्टेंबर आपल्या खेळच्या मुकादम हायस्कूलच्या हॉलमध्ये. आता सुबला 10 वाजताना आपल्या शर्यतवर बयान केला जाल. सुबला 10 वाजता गुसूलचं जे मसाईल त्याच्या बाद 11 ते 12 सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर बात केली जाल. दुपारी 12 ते 1 हालात हाजिरावर गौर फिकर आणि आपल्या ओऱ्यांची तरबियत. त्याच्या बाद नमाज जोहर एक सवाल व जवाबचं ओपन सेशन आहे आणि त्याच्या बाद 2 ते 3 महफिल मिलाद. तेव्हा ह्यातल्यान पण ख्वातीन लोकांची दरख्वास्त आहे की ह्या मोक्याचो फायदो उठवा आणि ह्या महफिलला जरूर हाजिरी लावा. अलसफा कोकणी न्यूज खेड.